4 रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण त्या स्वातंत्र्याला आकार 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले गेले, कारण या दिवशी आपल्या भारत देशाचे संविधान अंमलात आले होते आणि या दिवसापासून प्रजासत्ताक सुरू झाला। आपल्या भारत देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान लिखित आहे। तमान करता जीवाची बाजी लागतो प्राणाची, तमान करता जीवाची बाजी मातृभूमीची आणि राष्ट्र स्वदेशाची। Our Constitution is the foundation of our nation. It guarantees us fundamental rights like freedom of speech, religion, and the right to education. It empowers us to be citizens who can participate in shaping our own destiny. Let us remember the sacrifices our freedom fighters who fought for our independence. Let us cherish the value of our Constitution, unity, integrity, and उत्सवतील रंगाचा आभारी आज सदला नतमस्तक मी त्या सर्वांचे ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडवला। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव पलक आहे। आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। प्रजासत्ताक दिन हा एक राष्ट्रीय सण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाच्या संविधानाचे जनक आहेत। प्रजासत्ताक दिन हा आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे। शेवटी मला एवढे म्हणावेसे वाटते की जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले। सोडीला सर्व घरदार त्या गिला सुखी संसार त्या गिला सुखी संसार। धन्यवाद। जय हिंद जय भारत। दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज दिनांक 26 जानेवारी 2025 आपण सर्व मिळून आपल्या भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत। त्या निमित्ताने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गणेश भाऊ कुलकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आपल्या गावच्या इयत्ता 3री शिकते। आज मी तुमच्यासमोर 26 जानेवारी विषयी 2 शब्द सांगणार, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे। आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे। 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले। या दिवशी आपण एक प्रजासत्ताक देश बनला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत। हा दिवस आपल्याला शांतता आणि ऐक्य शिकवतो। मला भारतीय असल्याचा अभिमान आहे। धन्यवाद। जय हिंद जय भारत। बेटियों को पढ़ाना आसान नहीं होता अगर इस देश में बाबा साहेब का संविधान न होता। विविधतेने नटलेल्या आणि जगात नंबर 2 ची लोकसंख्या असलेल्या देशात कायद्याप्रमाणे एकसंघ ठेवण्याचे काम केले आहे। 26 जानेवारी 1950 मध्ये भारताला संविधान लागू झाले। आज 26 जानेवारी 2025 म्हणजे गेल्या 75 वर्ष पूर्ण झाले, तरी ते आज सुद्धा ते तंतोतंत सर्वांना लागू झाले। जाने कितना मर बीते तब हमने आजादी पाई है, जाने कितना मर बीते तब हमने आजादी पाई है। गणतंत्र दिवस की लालिमा सब पर चाहिए, गणतंत्र दिन की लालिमा सब पर चाहिए। एवढे बोलून मी भाषण संपन्न करतो। जय भीम। आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे।